घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळलं। दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू। घाटकोपरमधल्या दुर्घटनास्थळी सीआयएसएफचे जवान तैनात। रेस्क्यू दरम्यान काही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सीआयएसएफ जवानांचा बंदोबस्त। घाटकोपरमध्ये घटनास्थळी एनडीआरएफच्या मदतीला डॉग स्क्वॉड। लोखंडी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा श्वान पथकाच्या माध्यमातून शोध। घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। होर्डिंग कंपनी मालकाविरोधात 304 कलमांतर्गत गुन्हा दाखल। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर त्याच परिसरातील इतरही 3 अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई होणार। कारवाई करून पालिका होर्डिंग खाली उतरवणार। घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपवरच्या दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। तत्काळ होर्डिंग्ज हटवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना। घाटकोपरमधल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून 5 लाखांची मदत जाहीर, तर जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। घाटकोपरमधल्या दुर्घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग्जवर मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश। होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। एबीपी माझाला मुख्यमंत्र्यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घाटकोपरच्या दुर्घटनास्थळाची पाहणी। मुंबईतल्या सर्व होर्डिंग्जचं ऑडिट केलं जाणार। फडणवीसांची माहिती। घाटकोपरमधल्या दुर्घटनास्थळी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून पाहणी। प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शासनातर्फे मदत दिली जाणार। केसरकरांची प्रतिक्रिया। घाटकोपरमधली घटना अत्यंत दुर्दैवी, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार। मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची प्रतिक्रिया। होर्डिंग दुर्घटना दुर्दैवी, याची चौकशी झालीच पाहिजे। घाटकोपर दुर्घटनेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। घाटकोपर दुर्घटनेतल्या दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। राष्ट्रवादी मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल मातेले यांची मागणी। घाटकोपरमधल्या दुर्घटनास्थळी किरीट सोमय्या आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ महेश पाटील यांच्यात वाद। सोमय्या यांना वारंवार घटनास्थळावरून बाहेर जायला सांगितल्यानं बाचाबाची झाल्याची माहिती। संजय दीना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्यात वाद। घाटकोपरमधील दुर्घटनास्थळी दोघांमध्ये वाद। महाविकास आघाडीच्या पालघरच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज जाहीर सभा। संध्याकाळी 5 वाजता वसईमध्ये होणार सभा। सामनातल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा महाराष्ट्र भाजपकडून समाचार। डोक्यावर परिणाम झाल्यानं उद्धव ठाकरे गरळ ओकतायत। भाजपच्या ट्विटर हँडलवरनं ठाकरेंवर टीका। संजय राऊतांनी शरद पवारांची सुपारी घेतलेली आहे। मनसेच्या संदीप देशपांडेंचं राऊतांना प्रत्युत्तर। आम्ही संजय राऊतांवर बोललो तर त्यांना ती सुपारी गिळताही येणार नाही आणि बाहेरही काढता येणार नाही। देशपांडेंचा राऊतांवर हल्लाबोल। ही शेवटची लढाई, अभी नहीं तो कभी नहीं, सगळं काही देऊनही त्यांनी गद्दारी केली। नाव न घेता राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल। निवडणुकीनंतर जे काँग्रेसमध्ये येतील त्यांचं स्वागत। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पोषक वातावरण, देशातही यांचा परिणाम होणार। चेन्नीथलांना वाटतोय विश्वास। काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचं वातावरण। काँग्रेस आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या देशासाठी घातक। भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांची टीका। लोकसभेच्या 4थ्या टप्प्यात देशामध्ये एकूण 63.30% मतदान। सर्वात जास्त पश्चिम बंगालमध्ये 76%, तर सर्वात कमी जम्मू काश्मीरमध्ये 37.53% मतदान। राज्यातल्या 11 मतदारसंघात 4थ्या टप्प्यातलं मतदान पार। आतापर्यंत राज्यात 59.64% मतदान। पुण्यामध्ये 51.25% मतदान। भाजपकडनं मुरलीधर मोहोळ, काँग्रेसकडनं रवींद्र धंगेकर आणि वंचितकडून वसंत मोरे अशी तिरंगी लढत होणार। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांचे अभिनंदनाचे बॅनर घेऊन कार्यकर्त्यांचा जल्लोष। निकाल लागण्याआधीच कार्यकर्त्यांकडून मोहोळ यांना खासदार म्हणून घोषित।
मावळमध्ये 52.90% तर शिरूरमध्ये 51.46% मतदान। शिरूरमध्ये राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि शरद पवारांच्या पक्षातले अमोल कोल्हे आमने सामने, तर मावळमध्ये शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वाघेरे रिंगणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये 60.73% मतदान। शिवसेनेचे संदीपान भुमरे की ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे बाजी मारणार याकडे लक्ष। जालन्यात 68.30% तर बीडमध्ये 69.74% मतदान। जालन्यात भाजपकडून रावसाहेब दानवे आणि काँग्रेसकडून कल्याण काळे मैदानात, तर बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे की शरद पवार पक्षाचे बजरंग सोनावणे बाजी मारणार याकडे लक्ष। जळगावात 53.65% तर रावेरमध्ये 61.36% मतदान। जळगावात भाजपच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात थेट लढत, तर रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे आणि शरद पवार गटाकडून श्रीराम पाटील मैदानात। नंदुरबारमध्ये 67.12% तर शिर्डीमध्ये 61.13% मतदान। नंदुरबारमध्ये भाजपकडून हिना गावित तर काँग्रेसकडून गोवाल पाडवी यांच्यात लढत, तर शिर्डीत सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचौरे मैदानात। अहमदनगरमध्ये 62.76% मतदान। भाजपचे सुजय विखे आणि शरद पवारांच्या पक्षातले निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात। सांगलीमध्ये खासदार कोण होणार यावरून युनिकॉर्न आणि बुलेट गाडीची पैज। अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले तर युनिकॉर्न, संजय काका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देण्याची अनोखी पैज। शिरूरच्या राजगुरुनगरमध्ये मतदान केंद्रावर पोहोचण्याआधीच त्यांचं मतदान झाल्याचा प्रकार समोर। हुतात्मा राजगुरू विद्यालयातला धक्कादायक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित। माजी अपक्ष नगरसेवक राहुल आढारी यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना विचारला जाब। अहमदनगरमध्ये मतदानाआधीच अनेकांच्या बोटाला शाई लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं, निलेश लंकेंचा आरोप। तर धरती चौकात बोगस मतदान झाल्याचाही लंकेंनी केला आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे मतदान केंद्रावर दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। खैरेंच्या कार्यकर्त्यांना भुमरेंच्या कार्यकर्त्यांचं प्रत्युत्तर। नंदुरबारमधल्या भाजपच्या उमेदवार हिना गावित यांचा मोबाईल हॅक। गावित यांच्याकडून पोलिसात तक्रार। काँग्रेसकडून अपप्रचार केला जात असल्याचा गावित यांचा आरोप। मावळच्या मतदानामध्ये पावसाचं विघ्न। कर्जतमध्ये मतदानाला 2 तास उरलेले असताना बत्ती गुल, त्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्याची महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची मागणी। बजरंग सोनावणे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार। 20 गावात फेरमतदान घेण्याची मागणी। बूथ ताब्यात घेऊन मतदान झाल्याची तक्रार। शिर्डीच्या कोपरगाव तालुक्यातल्या पोहगाव मतदान केंद्रावर पक्षाचं चिन्ह असलेल्या स्लिप। ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरेंचा आक्षेप। चिन्ह असलेल्या स्लिप मतदान केंद्रात नेऊ न देण्याची वागचौरेंची मागणी। फडणवीसांनी नाराजी दूर केली असली तरी भविष्यात विखेंनी कार्यपद्धतीत बदल न केल्यास नाराजी परत यायला वेळ लागणार नाही। माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा इशारा। 50,000हून अधिक मतांनी निवडून येईल, रवींद्र धंगेकरांना विजयाचा विश्वास। तर भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूडमधनं आपल्यालाच मताधिक्य मिळणार, धंगेकरांना विश्वास। गेली 10 वर्ष सत्तेत राहून भाजप खासदाराने जितका विकास केला नाही त्यापेक्षा जास्त विकास बहुजन विकास आघाडीने केला। आम्ही विकासाच्या जोरावर निवडून येणार, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांना विजयाचा विश्वास। भंडाऱ्याच्या तुमसर बाजार समितीवर भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं वर्चस्व। 18 पैकी 10 संचालकांची निवड। शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा आणि जय किसान महाविकास पॅनलचा दारुण पराभव। ठाण्यामध्ये महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली। प्रचार रॅलीमध्ये अभिनेता गोविंदाची उपस्थिती। भिवंडीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचं उद्घाटन। जनता माझी हॅट्रिक करण्यासाठी सज्ज, कपिल पाटील यांची प्रतिक्रिया। भिवंडीतले महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी चौक सभेचं आयोजन। चौक सभेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद। शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाची मोडतोड। कार्यकर्त्यांची बाचाबाची केल्याप्रकरणी भाजप नेते मुकेश सहाणेंविरोधात तक्रार। हेमंत गोडसेंच्या प्रचार रॅली दरम्यान घडली होती घटना।
शिक्षक पदवीधर निवडणूक पुढे ढकला. शिक्षक भारतीची उच्च न्यायालयात याचिका. निवडणूक आयोग आज घेणार निर्णय. देशातील किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये 11 महिन्यांच्या निचांकी पातळीवर. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर 4.83% तर अन्नधान्य महागाईचा दर 8.60%. पूर्व प्राथमिक वर्गांचं बालवाटिकाचं नामकरण. नवीन शैक्षणिक धोरणानुसार जूनपासून अभ्यासक्रमही बदलणार. वसईच्या किल्ल्यामध्ये प्री वेडिंग शूट, रील्स बनवण्यावर बंदी. वाढता बेशिस्तपणा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचा निर्णय. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार. हिंगोलीच्या वसमत शहरात प्रचंड पाणी टंचाई. शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यानं गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. पाण्याच्या मागणीसाठी नागरिकांचा वसमत पालिकेवर हंडा मोर्चा. मॉन्सून 19 मे रोजी अंदमानमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. यंदा 2 दिवस आधी मॉन्सून अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता. मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे पवईतील 22 केव्ही विद्युत उपकेंद्रात बिघाड. भांडूप कुर्लामधील काही भागातला पाणी पुरवठा खंडित. बिघाड दुरुस्त होईपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं 4 घरं कोसळली. दुर्घटनेत एक वृद्ध महिला जखमी. घरांच्या भिंती आणि छप्पर कोसळल्यानं घरातील साहित्याचं मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.